सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गावांमध्ये पाणी टंचाई. घोटगे मळेवाड गावातील नागरिक पाणी नसल्यानं त्रस्त. पावसाच्या पाण्यावर नागरिक अवलंबून. कोल्हापूरमध्ये पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत. मंगळवार पेठेत कोल्हापूरकरांचा रास्ता रोको. नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक. बीडच्या पंचायत समितीमध्ये रंगला संगीत खुर्चीचा खेळ. गटविकास अधिकारी सतत बदलत असल्यानं अनोखं आंदोलन. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयात नसल्यानं शेतकऱ्यांची कामं खोळंबली. पाण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक. शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानं नागरिक आक्रमक. पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये एनआयए आता ऍक्शन मोडवर. एनआयएकडून घटनास्थळाचं डिजिटल मॅपिंग पूर्ण. सापडलेली रिकामी काडतूसही फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवली. मनमाडच्या पानेवाडीमध्ये इंधन चोरट्यांचा धुमाकूळ. उभ्या असलेल्या टँकरमधनं 2000 लिटर डिझेलची चोरी. अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. रत्नागिरीतील 600 कोटींच्या जलजीवन मधल्या भ्रष्टाचार प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह रत्नागिरी पोलिसांना नोटीस. जिल्हा परिषदेतल्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. आणि भिवंडी शहरातल्या अनधिकृत केबल धारकांवर पालिकेची कारवाई. अनधिकृतपणे लावण्यात आलेले केबल, वायर आणि ऑप्टिकल फायबर केबल काढण्याचे आयुक्तांचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.